जयशंकर, माझं नाव शिवराज विलास पवार, राहणार सोनवडी दौंड तालुक्यातला. गेल्या एप्रिलमध्ये यवतला पवार साहेबांची सभा होती. त्या ठिकाणी मी सभेला गेलेलो असताना गर्दीच्या ठिकाणी माझी चेन चोरीला गेली. सोन्याची 2 तोळ्याची चेन होती माझी. आणि योगायोग असा झाला, चालत असताना मी माझ्या मित्राला मोबाईल दिला की व्हिडिओ शूट करतो साहेबांच्या मीटिंगला. माझ्याच मोबाईल मध्ये माझी चेन चोरीला जाताना शूट झाली आणि त्या चोराचा चेहरा गावला. दुसऱ्या दिवशी 16 तारखेला अष्टमी दुर्गाष्टमी होती. इथं बाबांनी मला आधी सांगितलं होमाला बसलेला असताना मी बाबांना सांगितलं, बाबा माझी चेन चोरीला गेली, हा व्यक्ती आहे तो इथला नाहीये, बाहेरचा आहे. बाबा म्हणले सापडल, जा म्हणले तू. त्याच्यावर 2 महिने पलटले. ह्या सोमवारी आत्ताच्या आठवड्यात झोपेत स्वप्नात बाबांचा दरबार इथेच चालू होता. मी आलो, बाबा म्हणजे का रे, का आलाय? मी बाबांना म्हटलं, बाबा माझी चेन नाही सापडली. आला बाबा म्हणले, अजून नाही सापडली? म्हणजे नाही सापडली. जा म्हणले सापडल. हे स्वप्नच झालं. सकाळी उठलो, मम्मी पप्पांकडे सकाळी नाश्ता करत असताना टेबलवर मी त्यांना सांगितलं असं असं आले बाबा, स्वप्नात आले, सापडल. म्हणजे ठीक आहे म्हणले. टेबलवर उठलं की मला पोलीस स्टेशन वरून फोन आला की आज आम्ही आरोपी पकडायला चाललेलो आहे, ते चोर पाथर्डीत सापडलेले आहे. त्यानंतर त्यांनी तिथे गेले, आरोपीला पकडले. तो आरोपी एकदम सराई गुन्हेगार होता, ते सापडले. आणि आज पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि त्यांनी माझी चेन दिली.